हे बघा बैलाचा थाट रुबाब बघा. शिवमल्हार मैबे केसरी आणि मुंबईचे दोन प्रसिद्ध जॅकी एकीकडे बसले पंकज, इकडे या साईडला विशाल. मैदान बघितलं तुम्ही, काय बोलाल आजच्या मैदानाविषयी? मैदान खूप चांगलं आहे. बघूया आता बैल आलेली आहेत. पाट्या तर मस्त. रान कसं आहे? रान एक नंबर आहे. रान ना पाट्या 14च्या वाटते. एकविरा केसरी कसा होता? सेम एकविरा केसरी घेतलं मैदान. म्हणजे आता बरेचशे लोकांनी इथं काही चर्चा पण चालू आहे की जो ताकदीचा किंवा जो रान खेचणारा बैल आहे त्याच बैलाचं इथं काम आहे अशी चर्चा चालू आहे. तर वासरांचं कामच नाही, बैलांचंच काम आहे. मैदान बाकी मोठ्या बैलांचंच काम आहे, वासरांचं कामच नाही इथे. आणि आयोजक सोनू मुंबईकर बघा किन्नर समाजाचे असून मैदान घेतात. काय दोन शब्द बोलाल त्यांच्यासाठी? घे बोल, काय बोलशील? आता त्या ताईचं सांगाल तेवढं कमी आहे. तर तेवढ्या एक मोठ्या व्यक्तीला नाही करू शकत असं त्या माणसाने आपल्याला करून दाखवलं आहे. मैदान 100% पार पडणार नाही, व्यवस्थितरित्या पार होणार ना. मैदानाचे जे नियोजन केले ना, मैदान फाट्या एकदम ओके वाटतात मला. पल्यासारख्या पाट्या आहेत, एकदम मस्त. बरोबर. नाही तर त्याईने केलं आहे जसं वाटतंय का होईल 100% तिथं तो व्यवस्थित होईल सगळा. चला, दोन आपले जॉकी बसलेत मुंबईचे, म्हणजे आपण मुंबईलाच आहो पण आपल्या बिंजोरचे आहेत आणि कुठेतरी गटाच्या मैदानामध्ये या दोघा 1 नंबरमध्ये 2 नंबरमध्ये गुलालामध्ये राहावं हे आपण अपेक्षा करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. चला, धन्यवाद. धन्यवाद. बघा A1 जोडी पलते मुंबईला तुफान आणि खानपी भिवंडीचा गद्दार पोचल्या मैदानामध्ये. बघा बैलाचा थाट रुबाब बघा. संतोष शेठ घरत वरचे ओले बाईकचा मानकरी. रिसेंटली जो मैदान झाला बिंजोरला तिथे स्कूटीचा मानकर राहिला पाखऱ्या. भरपूर दिवसानंतर हिंद केसरी महबूब 8001 आपल्याला मैदानामध्ये सज्ज दिसतोय आणि त्यांच्याच दावणीला अजून एक चांगला तालमीत वासरू घडतंय. बघा, पहिला मैदान झाला मुंबईला, पलून 1 नंबर केला होता पण गाडी तासभर झाली. चिकू शेठ तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. जगन शेठ पाटील, नितीन शेठ पाटील व राहुल शेठ पाटील, गोलू राहुल शेठ पाटील वडपे भिवंडी यांचा नखऱ्या भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवर येतो आहे. त्यांच्या बाबाची तब्येत आज खराब आहे, त्याच्यामुळे आता मैदानाला जास्त बैलं दिसत नाही, पण आज आले. आणि तिकडे त्या साईडला रायबा पण त्यांचा आले. बघा, रायबा 34-34, नखऱ्या 34-34. बघूया घरची गाडी पळते का पैऱ्यामध्ये पळते आपल्याला थोड्या टायमामध्ये कळेलच. गट क्रमांक 2 मध्ये ही गाडी पळणार आहे.